खूप म्हणजे वेळ लागला. आज आधीच वेळ कमी आहे त्याच्यात आणि आज सगळ्या नववाऱ्या व्यवस्थित. लाल तिखट नाही बोलू परत त्याच्यातलं कशाला घेते? नाही नाही नाही, ते काहीतरी मला हे वाटतं घेत नाहीये त्याच्यातलं. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर पूर्ण तयार केलं आहे. ऐगो चमचा निघत नाही. घट्ट पुरण मस्त झालं. गावाकडचं गूळ आहे. डाळ पण घरचीच आहे, पण ही डाळ शिजायला खूप म्हणजे वेळ लागला. आज आधीच वेळ कमी आहे त्याच्यात आणि आज सगळ्या नववाऱ्या व्यवस्थित शिवून झाल्या. आणि दुसऱ्या बाजूला कटाची आमटी करायची. तर त्याच्यासाठी कांदा आणि खोबरं असं मी गॅसवरती भाजून घेते. तुम्ही अशा पद्धतीने कटाची आमटी करा, खूप छान होते. गावाकडे चुलीमध्ये भाजतात. हे खोबरं आहे आणि हे कांदा आहे. पूर्ण भाजलं गेलं. आता मी बंद करते. तरी अजून खोबरं थोडंसं राहिलं आहे. आता फुंकलं की हे शांत होतं. अरे बाबा थांब की, शांत होतं म्हणजे. तर हा असा खोबरं पूर्ण भाजून झालं आहे. आजीला मी लहानपणी विचारायचे, अगं असं भाजतेस मध्ये हे दिसतं असं दिसतं. ते बोलते छान लागते. तुम्ही बोलतील हे असं लाल लाल इतकं करपल्यासारखं भाजलं आहे, पण ह्याला चव येते. आणि हे गाळणी म्हणजे चाळणीमधून, ह्या चाळणीमधून मी हे पूर्ण पाणी नितळून घेतलं होतं डाळ शिजवल्यानंतर. हे कट आहे आणि कटाची आमटी करते. भात झालेला आहे, पीठ मळून झालं आहे. आता गरमागरम पोळ्या करायचं आणि आधी जाऊन होळीची पूजा करून यायची. किचनचं तिकडं ते तुम्हाला दाखवलं आणि इकडे हे आमचं हे अवतार आहे आमच्या मशीनचं. आम्हाला ह्या रूमशिवाय करमत नाही. नऊवारी साडी शिवणं चालू आहे. आज होळीच्या पूजेला पाहिजे. होऊन जाईल 10 मिनटाचं, नाही 15 मिनटाचं एक काम बाकी आहे. तर अशी पूर्ण माझी तयारी चालू आहे. आणि इकडे दिवा ते लावून झालेला आहे देवाऱ्यात. कटाच्या आमटीसाठी भाजलेला कांदा, खोबरं, लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे. वाटण म्हणलं तरी चालेल. आणि फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे मसाला घालायचा. थोडासा परतून घ्यायचा. त्याच्यात घरचं लाल तिखट आणि जे काय बोलतात आमच्याकडे येसूर बोलतात, काळं तिखट, मी दाखवते तुम्हाला. त्याची फोडणी द्यायची आणि कट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, गूळ आणि चिंच. अशी कटाची आमटी होते ना, 2 दिवस तुम्ही खाऊ शकता. नक्की करून पहा या पद्धतीने. टेरेसवर आले, मी तुम्हाला दाखवते. इथं होळीची अशी तयारी चालू आहे आणि नवीन जोडप्याला बहुतेक पूजेला बसवत आहेत. ब्राह्मण आले असतील. मंडप पण मारला आहे आणि आपण आकाशातला पूर्ण चंद्र पाहूया. हे पहा, तर असं वातावरण आहे आजूबाजूला. बाकी बऱ्याच ठिकाणी अंधार दिसतोय. मी जस्ट वरती मला पौर्णिमेचा चंद्र पाहायचा होता, तर येऊन मी दर्शन घेतलं आहे. आवरते आणि पटकन पूजेला जाते. कटाच्या आमटीला फोडणी देते. आता हे तेल टाकलेलं आहे, तुम्हाला अंदाज आला असेल. जिरे मोहरी टाकायचे, पण आमची गडबड झाली. आमचे मोहरी संपलेत. थोडेसे जिरे टाकलेत. त्यानंतर जे वाटण केलं ना ते टाकायचं आहे. वाटण टाकलंय. कढीपत्ता, कोथिंबीर. आज कढीपत्ता पण नाही आहे, कोथिंबीर आहे आणि ते पण सरांनी अशी आणली. काय करायचं, पण तरी कटाची आमटी खूप छान होते. मी असं सांगते माझ्या हातनं. कशी होते हो कटाची आमटी सांगा. बोलत नाही का? तो एकच पदार्थ चांगला होतो. लोकांना वाटल खरंच हिला काही येतच नाही का असं विचार करतील की असं कुठं सांगायचं असतं बायकोबद्दल. उत्तम होतं. अरे ते साडी उलट नेसली वाटतं. इकडे बघा साडीत काय, तिकडे कशाला उलट नेसली बघते. अरे ते पदर कसं केल्यावर दिसतंय. काय तर दुर्लक्ष. हळद नाही टाकत. हळद टाकतात, मी टाकते. आणि ते आपल्याकडे काय बोलतात, येसूर, काळं येसूर म्हणजे मसाला. कुठून नाव शोधून काढते. अरे येसूरच बोलतात मराठीत त्याला, आपण खारूक बोलतो कन्नडमध्ये. आणि काळं तिखट, लाल तिखट बस. नाही, काळं लाल तिखट नाही बोलत. परत त्याच्यातलं कशाला घेते? नाही ते काहीतरी मला हे वाटतं घेत नाहीये. त्याच्यातलं त्याला घेईन काय तरी डोकं लावतात. हे बघा,
त्याच्यातलं घेऊन काय करणार मी, त्यामुळे तुम्हाला आलं का लक्षात, मी स्वयंपाक करतानाचं शूटिंग काय घेत नाही. हां, हे चांगलं भाजलेलंच असते, त्यामुळे जास्त काय भाजायचं नाही. परत मी इंडक्शन चालू करते. आणि आता जे कट आहे काढलेलं ते त्यात ओतायचं. त्याच्यात चिंचाचं कोळ घातलेलं आहे मी. आता चिंचाचं कोळ काय विचारू नका मला, ते काय बोला, पुरणाचं पाणी टाकतात हे तू व्हिडिओ बघितला परत माहिती. हे बघा नवरे लोक कसे असतात किचन मध्ये, कधी आले ना हे करायचं असेल ते ते कुठे हे कुठे, माणूस रागाने सगळं काम सोडून स्वतःच यायला पाहिजे असं होतं. थांबा अजून त्याला मीठ टाकायचंय, गूळ टाकायचंय, नाहीतर बंद करते. म्हणजे तुम्हाला ही कटाची आमटी कसं करतात हे माहिती नव्हतं का? कुठे कधी केलेलं आहे, माझा व्हिडिओ केलेला बहुतेक कटाच्या आमटीचा. हे पण कटाची आमटी खरंच सांगते खूप छान लागते. पद्धत वेगळी असेल. तुम्ही बोलतील काय करताय, तर आम्ही हे मसाले बिसाले असे धुवून घालतो. नाही बोलतात ना, अन्न जे आहे ना हे नाही करायचे. थांबा आता पळी घेते मी, तिकडे टाकू नका. झाला रेडी. आता ताट लावून घे. दाखवा. चालू आहे. चवीपुरतं मीठ, आणि आम्हाला मीठ जास्तच लागतं. थोडासा गुळाचा खडा टाकायचा असतो. आणि हे बघा अशी मस्तपैकी कटाची आमटी. उकळी येऊ दे, जरा मोबाईल पकडून द्या. ह्यांना मला नवल वाटतंय, पण ते पण बरोबर आहे ना. ह्यांना काय माहिती की कटाची आमटी कशाने करतात, कारण स्वयंपाकघरात भाग घेतच नाहीत. मग तुम्हाला काय वाटत होतं ते कशाचं असतं? पूर्वी भाग घेत नव्हतं, पण आता काय स्वयंपाकघरातच राहावं लागतंय. पूर्वी आई लोक मुलांना बोलवत नव्हते स्वयंपाकघरात. बायको करून घेतल्यापासून अर्धा वेळ त्याच्यातच जातो. हा काय बोला की माझ्या मोबाईल कॅमेरामध्ये काय माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे असं उलट सुलट बोलायचं. हा काही तुम्ही हे करू नका. थांबा, ह्यांना एक विचारते. डाळ कशाची असते पूर्णाला? हरभऱ्याची. हा, पुरणपोळी खातो ना. पुरणपोळी मात्र वरपून बोलतात ना, तसं खातात. काय किती खोटं बोलता हो. कुणा तर वाटेल तुम्हाला स्वयंपाकाला लावते म्हणून. तर मी पोळ्या पटपट लाटून घेते, कारण पूजेला जायची घाई आहे. मस्तपैकी पुरण पण छान झालं. पिठाला काय बोलतात, गव्हाचं पीठ आहे. कधी कधी त्याला चिकन काय बोलतात त्यार, चिकटपणा कमी असला की पोळ्या चांगल्या होत नाहीत. पण ह्या पिठाला आहे चांगलं. जास्त वेळ भिजून ठेवायचं आहे, तर तुम्हाला खूप छान असं ते पीठ हे होतं. चालेल, आता तव्यावर टाकते मी पोळी. आणि मी तूप लावूनच हे करते, कारण तेल लावतच नाही मी पोळीला. ते बरं पडतं, म्हणजे वरून तर घेतातच, आणि घरचं तूप असतं तर त्याला वेगळीच चव असते. पोळी रे होळी, पुरणाची पोळी आणि काय काय बोलतात, मला काय जास्त येत नाही. पटपट पटपट करून घ्यायचं आहे, तयार व्हायचं आहे. आपल्याला बायकांना सगळंच करायचं असते, म्हणजे स्वयंपाक तर करायचंच असतो. वरून सण साजरे करायचे असतात. किती आपण मल्टी करतो ना, बापरे. आजीच्या वेळेस ते आठवलं की मला वाटतं त्यांना तर आपल्यापेक्षा 10 पटीने कामं जास्त असायचे. पण जॉईंट फॅमिली असल्यामुळं कामं वाटून यायचे, त्यामुळे ठेवायचं. चला, आमची पोळी बघा कशी फुगते. पुरणाची पोळी कोणाकोणाला आवडते, आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आणि शिळी झाल्यावर पण ती खूप छान लागते. मस्तपैकी असं दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं. ॲक्च्युली तेलाची पोळी माझी सासूबाई करतात, त्या खूप छान करतात. तर आता मी तुम्हाला घाईतच हे आजचं मी व्हिडिओ बनवत आहे. चला म्हणले आजचं सणाचं करूया थोडंफार रुटीन. तर मला काय माझं स्वयंपाक ते दाखवताच येत नाही.
काही सांगत नाही दाखवलेलं आहे मी पण अशा तऱ्हेने माझी होळीची पूर्ण पूजा झाली. होळीच्या परंपरा खूप वेगवेगळ्या आहेत, पण हे जे सण करतो आपण खूप आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. काही त्याचे नियम आहेत निसर्गाने बनवलेले, तर त्यानुसार आपण वागलंच पाहिजे. आणि पूर्ण होळी झाल्यानंतर तिथं जे होळी पेटलेले असतं ना ते बोलतात की शेकायचं, शेकलं की तुमच्या शरीरातले जे काही सगळे रोग आहेत ते जातात, असं एक म्हणणं आहे. मग मी कंपल्सरी मला ते आजीचं आठवतं. मग मी थोडंसं होळीच्या बाजूला जेव्हा होळी पूर्ण शांत होते असते आणि चांगलं ते कडकडून त्याच्या अशा वाफा लागतात गरम, आणि अंगाला खरंच सांगते खूप बरं वाटतं. म्हणजे सगळ्या बाजूनी आपण चारी बाजूनी शेकून निघतो असं मला वाटतं. ही पद्धत आहे, ही पद्धत तुमच्याकडे पण आहे का नक्की सांगा. आणि हे आपण असं होळी करतो का तेही सांगा. पूर्ण होळीची पूजा झाली. मी नऊवारी घालणार होते, मला काही जमलं नाही. आहे तरी सिंपल साडी घातलेलं आहे आणि काही जास्त तयारी करायला वेळ नाही मिळाला. तर आजचा माझा रुटीनचा म्हणजे होळीच्या दिवशीचा संध्याकाळचा रुटीनचा हा ब्लॉग होता. तुम्ही नेहमी बोलता, आज मी दाखवण्याचा प्रयत्न केले, पण मला किती जमले मला नाही माहिती. का हसताय तुम्ही? ते काय हसतात मी सांगू तुम्हाला. मी प्लॅन जे करते ना ते नेहमी ना फेल होत असतं. पण काय करणार, कशामुळं फेल होतं ते सांगा. टायमावर काय कपडे असतील तर काय करायचं ते सांगा. आज सण आहे, तुम्ही खरंच सांगा मी शिलाईचं काम केले की नाही? नाही करायचं ना. ओके, पण करावं लागलं. आणि कस्टमर पण आले होते घ्यायला. मी कुठला ते शूट घेतलं नाही, पण शिलाईचं काम असतं. होतं ठीक आहे. मी काय आता नाही, परत कधी तर नऊवारी घालेन. तर परत एकदा होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्या धुलीवंदन आहे ना, तर मस्तपैकी रंग खेळा. रंगपंचमीला पण रंग खेळा. आणि काय बोलतात रंगासारखं काय बोलतात, काहीतरी बोला, एंडिंग करा जरा. मला सुधरत नाही, तुम्ही बोला. काय नाही तूच बोलायचं. का बरं बोंबलतात आमच्याकडे शिमग्याला. मी ह्यांना मगाशी विचारले तुम्ही कोणाच्या नावाने बोंबलत होते, तर काय बोलले तुम्ही? माझ्या नावाने बोंबलत होते. लग्न झाल्यानंतर माहिती झालं, मग आधी बोंबलत होते तुम्ही माझ्या नावाने. असं असतं का? आज काय खरं नाही असं. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये शूटिंग घेता नाही करत नाही. आणि टाइम जेव्हा तो म्हणजे होळी पेटवली जायची, गौऱ्यांची होळी असायची, सगळीकडून मागून आणायचं, नाही दिलं तर चोरायचं. चोरण्यात खूप मजा यायची. लहानपणीच्या खूप साऱ्या आपल्या आठवणी आपल्या सोबत असतात. आपण असे सण साजरे करायचो. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.